Next part that we are going to study is the electric dipole. Electric dipole. इलेक्ट्रिक डायपोल. आता इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय आहे? टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सर्टन फायनाइट डिस्टन्स फॉर्म अँड इलेक्ट्रिक डायपोल. ओके, डेफिनेशन कशी आहे बघा. टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस separated by finite distance form electric dipole. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल फॉर्म होण्यासाठी दोन चार्जेस पाहिजेत, ते इक्वल इन मॅग्निट्यूड पाहिजेत आणि अपोजिट म्हणजे डिसिमिलर असले पाहिजेत. तर अशा प्रकारचे जे दोन डायपोलची जी म्हणजे दोन चार्जेसची जी सिस्टम आहे त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. डाय या शब्दाचा मिनिंग काय होतो? टू. ओके, सो फॉर एक्झाम्पल देर इज अ चार्ज दॅट इज प्लस क्यू अँड देर इज अ चार्ज दॅट इज मायनस क्यू. याला काय म्हणणार आपण? इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणणार. आता इथं बघा दोन चार्जेस आहेत, दोन्हीची मॅग्निट्यूड क्यू क्यू आहे, एक आहे प्लस आणि दुसरा आहे मायनस. सो टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक डायपोल. याला इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणायचं. त्यांच्यामध्ये कंपल्सरी काय असलं पाहिजे? सर्टन डिस्टन्स असलं पाहिजे. आणि हे डिस्टन्स जे आहे डायपोलच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते कसं डिनोट केलं जातं? इट इज डिनोटेड बाय 2L. ओके, म्हणजे डायपोल मध्ये असणाऱ्या दोन चार्जेस मधलं जे डिस्टन्स आहे ते कसं डिनोट करतो आपण? 2L या लेटरनं डिनोट करतो. म्हणजे थोडक्यात L म्हणजे काय होणार आहे? डायपोलच्या सेंटर पासून एका चार्जचा डिस्टन्स. L म्हणजे काय असणार आहे? सेंटर पासून, डायपोलच्या सेंटर पासून एका चार्जचा डिस्टन्स L. त्याच्यामुळे दोन चार्जेस मधलं डिस्टन्स किती येणार आहे? 2L. ओके, तर जनरली 2L नच आपण काय करतो? हे डिनोट करतो. दॅट इज द इलेक्ट्रिक डायपोल. असे इलेक्ट्रिक डायपोल कुठं असतात? तर मॉलिक्युल्स मध्ये जनरली, म्हणजे गॅसेसचे मॉलिक्यूल किंवा सॉलिड्सचे मॉलिक्यूल जे आहेत किंवा लिक्विडचे मॉलिक्यूल, म्हणजे सबस्टन्सचे थोडक्यात जे मॉलिक्यूल आहेत त्या मॉलिक्यूल मध्ये इलेक्ट्रिक डायपोल असतात. ओके, कारण कुठलाही मॉलिक्यूल घेतला तर तिथं सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ नेगेटिव्ह चार्ज जो आहे तो एक्झॅक्टली कोइन्साइड काही वेळेला होत नाही. ओके, कारण नेगेटिव्ह चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन असणार आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे काय असणार आहेत? न्यूक्लियस असणार आहेत. तर सगळ्या मॉलिक्यूलमध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर काढला आणि त्याच मॉलिक्यूलमध्ये सगळ्या न्यूक्लियसचा सेंटर काढला तर दोन्ही कोइन्साइड होत नाहीत. आता मॉलिक्यूलमध्ये जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असणार तेवढाच निगेटिव्ह चार्ज असणार, आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय असणार आहेत? अपोजिट असणार आहेत आणि सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स असणार आहेत. आणि त्याच्यामुळे मॉलिक्युल्समध्ये काय असतात? इलेक्ट्रिक डायपोल्स असतात. So two equal and opposite charges separated by finite distance form electric dipole. Okay, so diagram of the electric dipole will be like this. So this is the diagram of electric dipole. Okay, next is the electric dipole moment म्हणजे काय? Electric dipole moment, it is denoted by letter P. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आपण याला म्हणतो किंवा जस्ट डायपोल मोमेंट म्हणतो. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय? इट इज डिफाइंड as product of magnitude of one of the charges or one of the charge and separation between them or distance between them. That is called as electric dipole moment. Okay, so electric dipole moment P is equal to काय येणार आहे? हे मल्टिप्लिकेशन आहे. कशाचं मल्टिप्लिकेशन आहे? मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द चार्ज, म्हणजे कुठलाही एक चार्ज इंटू त्यांच्यामधलं सेपरेशन 2L.
याला काय म्हणतो आपण, डायपोल मोमेंट असं म्हणतो. P इज इक्वल टू क्यू इंटू 2L. आता डायपोल मोमेंट काय आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे, तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर असेल तर मॅग्निट्यूड किती असणार आहे, क्यू इंटू 2L, म्हणजे कुठलाही एक चार्ज इंटू सेपरेशन बिटवीन देम. ओके, आणि याची डायरेक्शन कशी असणार बघा, डायरेक्शन is from नेगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज, अशी याची डायरेक्शन असते. डायरेक्शन इज फ्रॉम नेगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज द डायरेक्शन. ओके, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे, तर फॉर एक्झाम्पल इथं एक चार्ज आहे दॅट इज मायनस क्यू, इथं एक चार्ज आहे दॅट इज प्लस क्यू. हे इलेक्ट्रिक डायपोल आहे. तर याची डायरेक्शन कशी असणार आहे, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इज फ्रॉम नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ओके, तर इलेक्ट्रिक डायपोल का आहे, टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सर्टन फायनाइट डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक डायपोल. आता इलेक्ट्रिक डायपोल मध्ये डायपोल मोमेंट नावाची एक इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय, इट इज डिफाइंड एज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द चार्जेस अँड सेपरेशन बिटवीन देम. म्हणजे कुठल्याही एका चार्जचे मॅग्निट्यूड इंटू सेपरेशन बिटवीन देम, त्याला काय म्हणणार आपण, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असं म्हणणार. अँड इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि डायरेक्शन कशी असते नेहमी, नेगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज अशी याची डायरेक्शन असणार आहे. सो दिस इज डायरेक्शन ऑफ P bar minus Q2 plus Q. Okay. For example, an electric dipole consists of two charges. Suppose इलेक्ट्रिक डायपोल मध्ये दोन चार्जेस आहेत. ओके, ओके, each having magnitude suppose 5 microcoulomb and separation between them is 2 millimeter, then dipole moment is, डायपोल मोमेंट किती असणार आहे. ओके, तर कसं काढता येईल बघा, इथं मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द चार्ज किती आहे, 5 मायक्रोकुलोम्ब आहे, म्हणजे किती आहे 5 इंटू 10⁻⁻6 कुलोम्ब. अँड सेपरेशन बिटवीन देम किती आहे 2 mm आहे, म्हणजे 2 इंटू 10⁻³ मीटर. ओके, सो देअरफॉर इथं डायपोल मोमेंट किती येणार बघा, कुठलाही एक चार्ज म्हणजे 5 इंटू 10⁻⁻6 इंटू सेपरेशन बिटवीन देम किती असणार आहे 2 इंटू 10⁻³ म्हणजे किती येणार आहे 5 इंटू 2 दॅट इज 10 इंटू 10⁻⁻9 किंवा 10⁻⁻8 युनिट येणार आहे कुलोमीटर. याचा SI युनिट काय असणार आहे, कुलोमीटर. SI युनिट इज कुलोमीटर, हे याचं SI युनिट असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे ही डायपोल मोमेंट नावाची एक फिजिकल क्वांटिटी आहे. आता डायपोल मोमेंट्सशी रिलेटेड नेक्स्ट पार्ट काय बघा, नेक्स्ट पार्ट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायपोलचे हे सगळे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. पहिला फॉर्म्युला आपला आपण कुठला बघितला, डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला बघितला. डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे, P इज इक्वल टू क्यू इंटू 2L. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल याचे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत.
इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. तर याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला कुठला आहे बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस ऑफ डायपोल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन ऍक्सिस ऑफ डायपोल हा फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस ऑफ डायपोल. म्हणजे ऍक्सिस म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल हा मायनस क्यू चार्ज आहे आणि हा प्लस क्यू चार्ज आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या, मायनस क्यू प्लस क्यू चार्ज अँड दिस इज देअर ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे काय, तर लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ द टू चार्जेस. टू चार्जेसच्या सेंटरमधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण, ऍक्सिस असं म्हणतो. आता ऍक्सिस वरचा कुठलाही एक जर पॉईंट असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती निर्माण होणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ऍक्सिस वर काय आहे, सपोज पी हा एक पॉइंट आहे आणि पी हा जो पॉइंट आहे तो डायपोलच्या सेंटर पासून ओके किती डिस्टन्सला आहे, डायपोलच्या सेंटर पासून आर डिस्टन्सला आहे. डायपोलच्या सेंटर पासून आर डिस्टन्सला डायपोल आहे. ठीक आहे, सेंटर पासून आर डिस्टन्सला पी पॉइंट आहे. तर त्याचे डायपोल मोमेंट आपल्याला फाइंड आउट करायचे, सॉरी त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी, ऍक्च्युली याचं डेरिवेशन आहे. याचं डेरिवेशन कसं येणार ते शॉर्ट मध्ये सांगतो. ओके, इथं काही लिहित नाही मी. सुरुवातीला प्लस क्यू चार्ज मुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती प्रोड्यूस होणार ते काढावं लागेल, त्याच्यानंतर मायनस क्यू मुळे काढावं लागेल. जस्ट पाहिजे तर आपण काढून बघूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, याचा फॉर्म्युला फक्त खूप इम्पॉर्टंट आहे, फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ओके, आता 2L डिस्टन्स का घेतलं जातं हे तुम्हाला आता लक्षात येईल. म्हणजे मायनस क्यू आणि प्लस क्यू मध्ये डिस्टन्स किती घेतो आपण, 2L आपण डिनोट करतो. का डिनोट करतो, कारण मायनस क्यू आणि प्लस क्यू मध्ये डिस्टन्स 2L घेतलं तर ओ पासून प्लस क्यू पर्यंत डिस्टन्स एल होणार आणि ओ पासून मायनस क्यू पर्यंतचा डिस्टन्स देखील काय होणार आहे, एल होणार. त्याच्यामुळं आता काय करावं लागेल, इथं पी पॉइंटला प्लस क्यू चार्ज मुळे पण इंटेन्सिटी प्रोड्यूस होणार, मायनस क्यू चार्ज मुळे पण इंटेन्सिटी प्रोड्यूस होणार. प्लस क्यू मुळे किती क्रिएट होणार बघा, के 1/4πε0 के म्हणतो मी. ओके, के इंटू चार्ज किती क्यू डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. क्यू चार्ज पासून प्लस क्यू चार्ज पासून डिस्टन्स किती येणार बघा, आर मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं प्लस क्यू चार्ज मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ही झाली प्लस क्यू चार्ज मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तसं मायनस क्यू चार्ज मुळे पी पॉइंटला किती क्रिएट होणार आहे, के क्यू डिवायडेड बाय आर प्लस एल, बरोबर आहे ना. ओ टू पी किती आहे, आर आहे, आणि तिथून पुढे मायनस क्यू किती डिस्टन्सला आहे, एल डिस्टन्सला आहे, याचा स्क्वेअर. ठीक आहे, आता प्लस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी काय असणार आहे, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. मायनस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. या दोन इंटेन्सिटी काय आहेत, अपोजिट डायरेक्शन आहेत, आणि त्याच्यामुळे रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे या दोघांची काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे के क्यू कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये प्लस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी मायनस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी, आर मायनस एल स्क्वेअर मायनस 1/r प्लस एल स्क्वेअर. या पद्धतीने हे डेरिवेशन येणार, आणि हे डेरिवेशन केल्यानंतर हे सॉल्व इझिली आपल्याला करता येतं. डिनॉमिनेटर काय येणार, ए मायनस बी ए प्लस बी च काय येतं माहिती आहे ना, ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतं माहिती आहे ना. तसं इथं काय येणार, के क्यू इन ब्रॅकेट डिनॉमिनेटरला काय येणार आहे, आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर येणार. डिनॉमिनेटरला काय येणार, आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, आणि न्यूमरेटरला इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार ना आपण, आर प्लस एलचा स्क्वेअर इथं येणार वर, आणि आर मायनस एलचा स्क्वेअर इथे येणार 1च्या ठिकाणी, आणि त्यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर काय राहतं, फक्त 4RL राहणार. कारण आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर कॅन्सल होणार आहे, आणि 2RL मायनस 2RL म्हणजे काय होणार आहे, 2RL प्लस 2RL म्हणजे 4RL येणार. हे फास्ट मध्ये सांगायला लागलोय कारण हे डेरिवेशन इम्पॉर्टंट नाहीये, थोडंसं अंडरस्टँड करून घ्या तुम्ही. आणि लक्षात घ्या, हे बघा Q इंटू 2L म्हणजे P असतं ना, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फायनल फॉर्म्युला येतो K इंटू 2P
इंटू आर. आर तर ऍज इट इज. 4L मधलं काय केलं, 2L बाहेर काढलं. 2L का बाहेर काढलं, कारण Q इंटू 2L म्हणजे P असतं, माहित आहे ना. Q इंटू 2L म्हणजे P. सो 2PR डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, असा हा फॉर्म्युला येतो. ओके. सो फायनल फॉर्म्युला जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो फायनल फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज फायनल फॉर्म्युला. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस ऑफ डायपोल इज गिवन बाय फॉर्म्युला 1/4 पाय इप्सिलॉन नॉट. के म्हणजे काय, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट 2PR. P म्हणजे काय, डायपोल मोमेंट. आर म्हणजे काय, डायपोलच्या सेंटर पासून P पॉइंटचं डिस्टन्स, डिवायडेड बाय काय येणार आहे, आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता याच्यामध्ये आर म्हणजे काय, डायपोलच्या सेंटर पासून P पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स, आणि एल म्हणजे काय येणार आहे, एल म्हणजे डायपोलच्या सेंटर पासून कुठल्याही एका चार्जचं डिस्टन्स, याला एल म्हणणार आपण. आता जनरली काय होतं बघा, जनरली एल इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू आर असतं. एल काय असतं, स्मॉल असतं, व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू आर. आणि एल खूप स्मॉल असेल तर काय करू शकतो, एल स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिसचा दुसरा फॉर्म्युला काय येणार मग, एल स्क्वेअरला निग्लेक्ट केलं तर, एल स्क्वेअरला निग्लेक्ट केलं तर डिनॉमिनेटरला काय होणार, आर स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे R⁴ होणार. R⁴ आणि न्यूमरेटरला आर आहे ना, मग आर ना R⁴ ला डिवाइड केलं तर डिनॉमिनेटरला काय राहणार, R³ राहणार. सो हा देखील एक फॉर्म्युला आहे, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट 2P/R³. ओके. सो दीज आर द टू फॉर्म्युले फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस. ओके. जर क्वेश्चन मध्ये असं म्हटलेलं असेल, शॉर्ट डायपोल असं म्हटलेलं असेल, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असेल, शॉर्ट डायपोल. शॉर्ट डायपोल म्हणजे काय, स्मॉल एल जे आहे ते निग्लेजिबल आहे, असं जर क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर डायपोलची लेंथ दिलेली असेल आणि डिस्टन्स पण दिलेला असेल, दोन्ही जर दिलेलं असेल, डायपोलची लेंथ पण दिली आणि डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल दिलेला असेल तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर जरा विचारा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिसचे 2 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. ओके. ऍक्सिसचा फॉर्म्युला म्हणजे हा बेसिक फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला आहे, हा ऑल केसेसमध्ये अप्लाय होतो. 1/4 पाय इप्सिलॉन नॉट 2PR/R² मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1/4 पाय इप्सिलॉन नॉट 2P/R³. ओके, 2P/R³. हे बघा, 2P/R³ हा शॉर्ट फॉर्म्युला आहे आणि हा कधी वापरायचा म्हणून सांगितला, जर क्वेश्चन मध्ये शॉर्ट डायपोल असा वर्ड असेल तरच. शॉर्ट डायपोल असा तरी वर्ड पाहिजे, किंवा आर जे आहे ते लार्ज पाहिजे आणि ऍज कम्पेअर टू एल काय असलं पाहिजे, स्मॉल असलं पाहिजे. म्हणजे उदाहरण देतो, हे असं कधी होतं, म्हणजे एल स्क्वेअर आपण कधी निग्लेक्ट करू शकतो. एक्झाम्पल देतो. सपोज डिस्टन्स दिलंय तुम्हाला, डिस्टन्स दिलंय सपोज 50 सेंटीमीटर दिलंय आर, आणि डायपोलची लेंथ दिली आहे सपोज 2 mm. डायपोलची लेंथ 2 mm दिलेली असेल. ठीक आहे. आता हे सगळं मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं झालं तर आर ची व्हॅल्यू 0.5 येणार मीटरमध्ये, कारण SI सिस्टम मध्ये सॉल्व्ह करायचं म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. एल येणार 0.002 येणार mm, सॉरी मीटर. ओके. आता आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर, आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार आहे 0.25, एल स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार आहे 0.0000004 येणार. बरोबर आहे ना, एल स्क्वेअरची. आता आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर केलं तर ती व्हॅल्यू किती येणार आहे 0.24000096 एवढी येणार, लक्षात घ्या. आणि 99 येणार, सॉरी सगळं इथं 9996 असं होणार. आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार 0.249996. आता 0.249996 म्हणजे 0.25 लिहिलेलंच बरं ना, म्हणजे आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअरची व्हॅल्यू आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू दोन्ही तेवढेच येतात. कधी, जर हे एल खूप स्मॉल असेल आणि ऍज कम्पेअर टू दॅट आर खूप लार्ज असेल तर, किंवा जनरली शॉर्ट डायपोल असं म्हटलेलं असेल तर एल ची व्हॅल्यू दिलेलीच नसते, कारण ते घेऊन सुद्धा काय आन्सर मध्ये फरक पडत नाही. एल स्क्वेअरची व्हॅल्यू लिहिली आणि सबट्रॅक्शन जरी केलं तरी आन्सर तेवढंच येतं, काही फरक पडत नाही. ओके. तर या पद्धतीने हे आन्सर येणार आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे 1/4 पाय इप्सिलॉन नॉट
2pr डिवायडेड बाय r² मायनस l² ब्रॅकेट स्क्वेअर. परंतु इथं समजा r 50 सेंटीमीटर आणि l जर 10 सेंटीमीटर जर दिलेला असेल तर मात्र हा काय करावा लागेल तुम्हाला फर्स्ट फॉर्म्युलाच यूज करावा लागेल. म्हणजे r आणि l कम्पेरेबल असतील ओके तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस चे फॉर्म्युले पाठ करा. काय फॉर्म्युला आहे बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द ऍक्सिस इज गिवन बाय फॉर्म्युला 1/4πε0 2pr डिवायडेड बाय r² मायनस l² ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा शॉर्ट डायपोल असा वर्ड असेल तर 1/4πε0 2p/r³. 2p/r³. ओके. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू डायपोल ऑन इक्वेटर आता बघायचं आहे. हे काय झालं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन ऍक्सिस ऑफ डायपोल झालं. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन इक्वेटर ऑफ डायपोल. नंबर 2 इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन इक्वेटर ऑफ डायपोल. Electric intensity on equator of dipole. Electric intensity on equator of dipole. ओके. आता पुन्हा एकदा बघा. हा चार्ज आहे प्लस मायनस क्यू फॉर एक्झाम्पल आणि हा चार्ज आहे सपोज प्लस क्यू. ठीक आहे. तर याला काय म्हणणार मी दोन चार्जेस मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणणार आपण ऍक्सिस म्हणणार. हा सेंटर पॉइंट झाला आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर आणि डायपोलच्या सेंटर मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणणार आपण इक्वेटर असं म्हणणार. सो दिस इज युअर इक्वेटर. एक क्वेश्चन सपोज मी विचारला की इथं किती इक्वेटर येऊ शकतील. ऍक्सिसला परपेंडिक्युलर सेंटर मधून पास होणारी लाईन इक्वेटर किती असू शकतात रे डायपोलला. किती इक्वेटर्स असू शकतात. ऍक्सिस एकच असतो परंतु इक्वेटर्स मात्र इनफायनाईट असतात. इनफायनाईट. अरे या पॉइंट मधून ऍक्सिसला या पॉइंट मधून पास होणार आणि ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारे इनफायनाईट लाईन काढू शकतो की. एक व्हर्टिकल येणार इनवर्ड आउटवर्ड पण येऊ शकते ना. इनवर्ड आउटवर्ड येऊ शकते का नाही इक्वेटर. ऍक्सिसला परपेंडिक्युलर सेंटर पॉइंट मधून पास होणारी इनवर्ड आउटवर्ड येऊ शकते. अप अँड डाऊन येऊ शकते. तसेच इनवर्ड आउटवर्ड आणि अप अँड डाऊन मध्ये इनफायनाईट लाईन्स परत येऊ शकतात. सो दिस इज पॉइंट P which is at a distance r from the center of the dipole. आणि पुन्हा एकदा हे डिस्टन्स किती आहे L. O2 प्लस क्यू L O2 मायनस क्यू L डिस्टन्स. आणि म्हणून आपण काय करतो प्लस क्यू मायनस क्यू मधलं डिस्टन्स कितीने डिनोट करतो 2L ने जनरली डिनोट करतो. हे तसं का डिनोट करायचं कारण ते डेरिव्हेशन मध्ये तसं युजफुल आहे. अदरवाईज डिस्टन्सच आपण L घेतलं तर इथे L/2 लिहावं लागेल. त्याच्यामुळे फॉर्म्युला आणि डेरिव्हेशन थोडंसं कॉम्प्लेक्स होणार. त्याच्यासाठी हे कन्व्हिनियंटली केलेलं आहे. ओके. आता पुन्हा एकदा डेरिव्हेशन तसंच येणार आहे. पी पॉईंटची रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायला सुरुवातीला प्लस क्यू मुळे काढावं लागेल नंतर मायनस क्यू मुळे काढावं लागेल. प्लस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी इकडे येणार अशी. मायनस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इंटेन्सिटी इकडे येणार. बरोबर आहे ना. प्लस क्यू आणि मायनस क्यू मुळे. आणि यांची व्हेक्टर ऍडिशन करावे लागेल. ठीक आहे. आणि व्हेक्टर ऍडिशन करून डेरिव्हेशन मी काय आता करत नाही डायरेक्ट फायनल फॉर्म्युला लिहितो. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द इक्वेटर सगळं डेरिव्हेशन केल्यानंतर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला मिळतोय 1/4πε0 P डिवायडेड बाय r² प्लस l² रेस टू 3/2. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द इक्वेटर किती येतं मग असे r² मायनस l² होतं परंतु इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर r² प्लस l² येतं. ओके. 1/4πε0 P divided by r² plus l² raised to 3/2 where r is the distance from the center of the dipole. ओके. आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा जर L is very small as compared to r असेल तर काय होणार बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द इक्वेटरचा फॉर्म्युला येणार
1/4πε0 याला निग्लेक्ट करा, r²⁻³ म्हणजे p/r³ येणार. म्हणजे मगाशी फॉर्म्युला 2p/r³ होता, आता फॉर्म्युला काय येणार आहे, जस्ट p/r³. 1/4πε0 2p/r³, त्याच्याऐवजी 1/4πε0 p/r³ येणार आहे. म्हणजे हाफ टाइम्स इक्वेटरला क्रिएट होते, हाफ टाइम्स, तेवढंच डिस्टन्स असेल तर. सेम डिस्टन्सला इक्वेटरला हाफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते.